हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ बी KP77 या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण 2022ला झालेला 8वीचा स्कॉलरशिपचा जो पेपर होता त्या पेपरचं एक्सप्लेनेशन बघत आहोत, जो की आपल्या येणाऱ्या एक्झाम्समध्ये आपल्याला कामाला येईल. ठीक आहे, लवकरात लवकर या प्रश्नांची उत्तरे कसे करता येतील ते बघूया. या अगोदरचा आपण 26वा प्रश्न सॉल्व केलेला आहे. 27वा प्रश्न बघा. वर्गात गटकार्य करताना गटप्रमुखाने काही सूचनांसाठी अक्षरे वापरली, जसे ल म्हटले की वाचा, म म्हटले की लिहा, व म्हटले की मनन करा. याप्रमाणे खालील सूचना दिल्यास मनन करण्याची सूचना गटप्रमुखाने किती वेळा दिली? तर हे पूर्ण कोड दिलेले आहे. त्याच्यामध्ये व म्हटले की मनन करा, व किती वेळा म्हटलेले? 1 2 3 4 5. तर उत्तर आहे आपलं 5. ठीक आहे, तर याचा खालचा प्रश्न बघूया आपण. लगेच आपल्या 1 मिनिटाच्या आतमध्ये याचं उत्तर भेटलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. तर जेव्हा नातेसंबंधाचे प्रश्न येतात बघा, नातेसंबंधाचा हा प्रश्न आहे, तर त्यावेळेस आपल्याला काही बेसिक गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. तर ही नातेसंबंधाचे जे प्रश्न आहेत ते कन्फ्यूज करतात. या प्रकारच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी काही आपण बेसिक गोष्टी म्हणजे काही सिम्बॉल्स वापरणार आहोत. ते तुम्हाला इथं मी दाखवतो आहे, ते तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानंतर लगेच हे प्रश्न 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सॉल्व करता येतील. बघा, प्रश्न काय आहे? प्रियाची आई सागरच्या आईची वहिनी आहे, तर प्रियाचे वडील सागरच्या मावशीचे कोण असतील? तर अशा प्रकारचा प्रश्न आहे. हा प्रश्न वाचल्याबरोबर आपल्याला कळत नाही, पण आपण काही बेसिक जर गोष्टी समजून घेतल्या तर ते आपल्याला लगेच कळेल. बघा, मी या प्रश्न सॉल्व करण्यासाठी काही बेसिक गोष्टी सांगतो. जसं की आपण बहीण भावाचा नातेसंबंध आहे, तर त्याच्यामध्ये आपण इक्वल टू सिम्बॉल घेतलं आहे. नवरा बायकोचा आहे तर त्याच्यात मल्टिप्लाय, गुणाकाराचं चिन्ह. आई वडिलाचं आहे तर त्याच्यात मल्टिप्लाय. नवरा बायकोपासून अपत्य आहे म्हणजे मुलगा किंवा मुलगी आहे तर त्याच्यात मी असं आरो मारणार. ठीक आहे, या बेसिक गोष्टी आपण तिथं ड्रॉ करत आपण वापरणार आहोत. बघा, जसं की आता मी डायरेक्टली लिहिलं की ए आणि बी दोघांमध्ये इक्वल आहे, म्हणजे आपण समजून घेणार की बहीण भाऊ असणार आहे. त्यातल्या त्याच्यावर मी एफ लिहिलं म्हणजे फिमेल, एम लिहिलं म्हणजे मेल. ठीक आहे, मेल म्हणजे मुलगा आणि फिमेल म्हणजे मुलगी. अशा पद्धतीने दोघांमध्ये नवरा बायको, दोघांमध्ये आईवडिलांचा संबंध. एफ म्हणजे फिमेल आहे, एम म्हणजे मेल आहे. बघा, या दोघांपासून एक अपत्य मुलगा किंवा मुलगी झालेली असेल तर दोघांमध्ये इक्वल टूचं सिम्बॉल दिलेलं आहे, बहीण भाऊ असतील तर. ठीक आहे, तर आता ह्या प्रकारच्या प्रश्नाला सॉल्व करण्यासाठी आपण प्रश्नाकडे जाऊया. बघा, प्रश्नामध्ये काय म्हणते की सागर प्रियाची आई प्रिया काढली आपण सर्वात अगोदर. प्रियाची आई, आपण आई म्हणजे का आपण आताच बघितलं, एखाद्यापासून अपत्य जर झालं तर आरो घ्यायचं, म्हणजे याची आई वर येणार. मी तर ए नाव देतो. ठीक आहे, प्रियाची आई ए आणि इथं फिमेल. ठीक आहे, पुढे म्हणलं सागरच्या आईची वहिनी. आता इथं सागर नावाचा मुलगा आहे, सागरच्या आईची, इथं सागरच्या आई समजा इथं मी बी नाव दिलं. वहिनी ही पण आई आहे म्हणलं फिमेल. ठीक आहे, आता ही प्रियाची आई सागरच्या आईची वहिनी कधी होऊ शकते? तर हिला जेव्हा एक भाऊ असेल समजा इथं मी नाव दिलं सी नाव दिलं. हा भाऊ मेल आणि याचं या स्त्रीशी लग्न झालं आहे, तर ही याची काय होणार? वहिनी होणार. ठीक आहे, बरोबर. तर पुढचा प्रश्न बघा काय सांगितलेलं आहे. पुढे प्रश्नात काय विचारलेलं आहे, तर प्रियाचे वडील कोण आहेत? हे सी. ठीक आहे, सागरच्या मावशीचे कोण असतील? तर सागरची मावशी म्हणजे कोण? यांची अजून एक बहीण असेल. आता इथे एक बहीण काढतो मी, समजा इथे डी काढलं, ही बहीण ही सागरची मावशी. ठीक आहे, तर प्रश्न विचारला आहे प्रियाचे जे वडील आहेत हे सी, सागरची जी मावशी आहे डी, कोण असतील? प्रियाचे वडील सागरच्या मावशीचे कोण आहेत? हे बघा, सगळ्यांमध्ये इक्वलचं सिम्बॉल दिसाले, म्हणजे सरळ हे भाऊ आहेत.
कुणाचे? सागरच्या मावशीचे भाऊ. म्हणजे पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स. अशाच प्रकारच्या आपल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लवकरात लवकर आपण ह्या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने काढू हे मी व्हिडिओज टाकत आहे. अशा नातेसंबंधाच्या प्रश्नांसाठी हे बेसिक तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बघा, म्हणजेच या प्रश्नातून आपल्याला समजलं की सी हे डीचे भाऊ आहेत, बीचे भाऊ आहेत, तर ॲटोमॅटिकली ते काय होणार? डीचे पण भाऊ असणार. त्यामुळं हे याचं उत्तर आहे भाऊ. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स.